डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख। नाशिक गंगापूर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, 30 लाखांचा कपड्यांचा अपहार, आरोपीला केली अटक। गंगापूर पोलीस ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख रुपये किमतीच्या शर्ट कपड्यांचा माल फसवणूक करून हडप करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। या प्रकरणी 29,27,438 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादी महेंद्र उगले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासात निष्पन्न झालं की युसुफ शेख आणि आरिफ शेख यांनी भागीदारीच्या नावाखाली फसवणूक केली। गंगापूर रोडवरील बाराती फॅब्रिक्स अँड डिझायनर स्टुडिओ या दुकानात कपड्यांचा व्यवसाय करण्याचा आमिष दाखवून व्यापारिक माल उचलून पोबारा केला। ही घटना जून 14 ते 6 जुलै 2024 या कालावधीत घडली असून फसवणूक झाल्यानंतर आरोपी गायब झाले। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 798/2024 अन्वये कलम 420, 347, 34 नुसार गुन्हा दाखल केला। तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेशन राजपूत आणि त्यांच्या पथकाने नाशिकसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे शोधमोहीम राबवत आरोपींपर्यंत पोहोचले। आरोपींनी फिर्यादीकडून तब्बल 30 लाख रुपयांचा कपड्यांचा माल घेऊन 29 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली होती। अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी अटक केली। ही कारवाई केली पोलीस उपायुक्त श्री संदीप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत तसेच पथकातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तम समन्वय साधून ही यशस्वी कारवाई केली। डेज न्यूज मराठीसाठी मी एजाज शेख, प्रतिनिधी नाशिक।